तर बघा काल आपण पाहिला होता एक्झरसाइज, ते सोडवून दिली होती वर्ड प्रॉब्लेमवाली, है ना. प्रॉब्लेम सेटमध्ये कोणकोणते तुम्हाला जमू शकतात आणि केलेले आहात तुम्ही, आहे ना. जे जे नाही जमले ते मी सांगतो, कळलं. हां, तर प्रॉब्लेम सेटमध्ये हे तर तुम्हाला जमून जातील. इथं काय म्हणते, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. ग्राफिकल मेथड तुम्हाला शिकवलेली आहे, व्हिडिओ नंबर 3 किंवा 4मध्ये शिकवलेली आहे. तर ग्राफिकल मेथड तुम्ही पाहू शकता कशी सोडवायची आहे. तर जमले काय इथले 5ही प्रश्न सोडवून पाहिल्या. ओके, क्रॅमर्स रूलनं सोडवायचे आहे. डिटर्मिनंट काढायचे आहे, फक्त डीची व्हॅल्यू काढायची आहे. डी कसं काढतो, 7 × 28, 3 × 6, 28 - 6 22, अशा प्रकारे काढायची आहे. मग हे क्रॅमर्स रूलनं सोडवायचे आहे. क्रॅमर्स रूल शिकवून झाला, जमते सगळ्यांना, काही प्रॉब्लेम. हा 5वा नसेल जमला, बरोबर. तर क्रॅमर्स रूलमधला हा 5वा सांगतो मी, बघा. या प्रकारे हा प्रश्न आहे 5वा. x + y - 8 = /2 = x + 2y - 14 बाय, आणि इकडे 3x - y/4. आता आपल्याला सॉल्व करायचे आहे क्रॅमर्स रूलनं. तर आपल्याला 2 इक्वेशनची गरज आहे, पण 2 इक्वेशन इथं दिलेले आहेत का तुम्हाला डायरेक्ट असे नाही, तर काढू शकतो आपण. बघा 2 इक्वेशन कसे, तर एका वेळेस आपण काय करू, एकदा याला याच्याबरोबर इक्वेट करू आणि एकदा काय घेऊन घेऊ, हवाला घेऊन घेऊ, समजलं का. म्हणजे काय झाला, x + y - 8/2 = x + 2y - 14/3. तर या 3नं इकडे मल्टिप्लाय होईल, याने इकडे मल्टिप्लाय होईल. तर इकडे मल्टिप्लाय काय झाला असता, 3 गुणिला हा सगळ्यांना मल्टिप्लाय होईल. इथं जेवढे आहेत तेवढे 3 गुणिला x, 3 गुणिला y आणि 3 गुणिला 8 = 24. या 2नं इकडे मल्टिप्लाय होईल, बघा सगळ्यांना होईल. हां, काय झाला असता, 2x + 2 × 2 4y आणि इकडे 14 दुने. येथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का, पिरियडवारी समजला, हा समजला काय केलेला आहे. ओके, आता बघा एक्सवाल्या टर्म एका बाजूला आणि वायवाल्या टर्म एका बाजूला आणि नंबर बनेल इक्वेशन. तर बघा हा 3x ना हा x 2x, याला इकडे आणतो. तर काय झालं असता, 3x - 3y जसाच्या, आणि हा 4y इकडे प्लसमध्ये आहे, इकडे येईल तर, आणि हा 24 त्या बाजूला घेऊन जातो. ठीक आहे, इकडे ऑलरेडी काय राहिला होता आपल्याजवळ, फक्त 28 का, -28, आणि हा -24 त्या बाजूला जाईल तर काय होईल, जमलं. तर बघा एक इक्वेशन भेटला तुम्हाला. 3x मधून 2x गेले, प्लस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या 4 मधून 3 गेले, आणि इकडे मायनस प्लस मायनस होईल. 28 मधून 24 गेले आणि मोठ्या संख्येच्या. तर हा एक इक्वेशन मिळाला तुम्हाला, मिळाला. हां, मग आता हे दोघं इक्वेट ठेवा. म्हणजे काय, -14 = 3x - y/. आता याच्या इकडे मल्टिप्लाय आणि इकडे मल्टिप्लाय. 4 × x, 4 × 2y, 14 गुणिला 4 होईल ना. हां, आणि हा तिकडे मल्टिप्लाय होईल. कर रे बाबू, 3 गुणिला 3, हां 3 3 जा आणि 3 1 जा. कालच सांगितलं ना पाढे पाठांतर करा. तुमच्याच बॅचमध्ये होई का, झोपटणी कोणावर बसली होती, तुमच्याच बॅचमध्ये होते. पाढे पाठांतर करायला सांगितलं काल तर.
20पर्यंत भाडे पाठांतर कर ना बे. पाडे बी नाही येत का बे 9व्या वर्गात चालले गेल्या 10व्या वर्गात बैताडा आहे ना. कुठून येता बे माझ्याजवळ का फुकटमध्ये घेतो का बे मी क्लास. पैसे पाणी कसे पाठवते तुमच्या मायबाप. हां एक्सवाल्या टर्म आला असता हा प्लसमध्ये, इकडे आला तर इकडे ऑलरेडी 8y आहे, हा 3y इकडे आला काय होईल प्लस होईल, आणि हा छेप पण त्या बाजूला गेला तर प्लस, कारण तिकडे काही संख्या आहे का. 4y मधून 9y मधून 4y गेले, -5 होता का, 9x मधून 4x गेला, आणि इकडे 8 आणि 3 = 50. हा बनला तुमचा म्हणला. आता बाय क्रॅमर्स रूल यांना एका खाली एक लिहून घेतो. बाय क्रॅमर्स रूल. काय म्हणते क्रॅमर्स रूल बघा. पहिले डी ची व्हॅल्यू, अरे पहिले डी ची व्हॅल्यू काढू की नको काढू, तर डी = डी म्हणजे हा, याला बंद करून ठेवा. इकडे याचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे काय आहे 1. या x बरोबर काय आहे तर 1 ओके, आणि y या y सोबत काही नाही म्हणजे काय आहे, आणि या y बरोबर काय आहे ओके. सोडवू शकतो आता समोर. हां कसं सोडवला असता, 11 1 मायनस इंटू मायनस प्लस, 5 1 तर किती झाला असता 11 - 5 खालीच सोडवतो ठीक आहे. 11 1 11 मायनस इंटू मायनस प्लस, आणि 5 1 म्हणजे किती आला असता. त्याच प्रकारे dx ची व्हॅल्यू काढून घ्या. आता dx ची व्हॅल्यू काढायची आहे तर x वाल्या टर्मला जा का, पण पहिले कोणती घ्याल -4 आणि 56, आणि नंतर y वाल्या व्हॅल्यू -1 इंटू, अरे झालं असतं. हां सोडवा. 11 चौ मायनस जसाच्या तसा, आणि 56 इंटू -1 तर -50, तर -44 मायनस प्लस 50 किती आला असता 8 नाही 6 आणि 6 12 प्लस 12. का बरं प्लस 12 आला, मोठ्या संख्येच्या. हां dy याच्या y वाली टर्म जा का 1 - 5 आणि इकडे -4 आणि इकडे 50. चला हां किती झाला 56 1 जा 56 मायनस, हा फॉर्म्युल्यामधला मायनस इंटू मायनस 5 चौ प्लस मायनस 56 - 20 आलं असतं. तर आता काढायची आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू. तर x = का होऊन जाईल dx/d, म्हणजे dx ची व्हॅल्यू किती आली 12, d ची व्हॅल्यू किती आली 6 1 6 sin 2 तर x झाली बेटा किती 2. y ची व्हॅल्यू काढायची आहे तर dy/d किती आलं 36/6 म्हणजेच, तर y ची व्हॅल्यू किती झाली. आता चेक करा मागे आहे का.
आहे. समजलं कसं सोडवायचं होतं. एक वेळा हे दोघं इक्वेट करायचे तर एक इक्वेशन मिळेल, एक वेळा हे दोघं इक्वेट करायचे तर दुसरा इक्वेशन मिळेल. जमेल याच्यानंतर समोर असा येईल तर चलो समोर वाढेंगे. अरे समोर वाढेंगे क्या? मग सिक्स्थमधून कोणता? बाकी सगळे जमले ना फिफ्थमधून? बाकी बघा ऑलरेडी इक्वेशनच्या पोझिशनमध्ये दिलेले आहेत तुम्हाला, म्हणजे ऑलरेडी यावाल्या कंडिशनमध्ये दिलेले आहेत तुम्हाला. असे असे दोन इक्वेशन दिलेले. बस इथून समोर सोडवायचे आहे तुम्हाला. डी ची व्हॅल्यू पहिले काढायची. कशी काढायची? ठीक आहे. डी एक्सची व्हॅल्यू याला झाकून ठेवा. पहिले हे घ्या नंतर हे घ्या. डी वायची व्हॅल्यू पहिले हे घ्या नंतर. जमेल का? बाकी सगळे पाचही प्रॉब्लेम तसेच सोडवायचे. इथपासून समोर सोडवायचे. इथं ऑलरेडी दिलेला आहे एवढा, हा असा नाही दिलेला आहे. कळलं? वाढू समोर. तर क्रॅमर्स रूलनं सॉल्व्ह होऊन जातील. देन आता 6व्या प्रॉब्लेम मधले 6व्या प्रॉब्लेम तर बघा 1 बाय वाले आले. 6वा प्रश्न 1 बाय वाले आले. शिकवले अशा टाईपचे. इथून तरी कोणत्या कोणत्यामध्ये प्रॉब्लेम आला तुम्हाला सांगा लवकर. चौथा आणि दोन्ही सांगायचे आहेत. 5वा नाही जमला. सेमच आहे 3x + 4y 3x + 4y बरोबर तर आहे. नाही जमल चला सांगून देतो. लक्ष द्या. चौथा पहिले लक्ष द्या. काही नाही दिलेला आहे. बहुत सोपी आहे चौथा. तुम्ही फालतूच घाबरता. पहा थोडसे चांगला डोळे फाडून पहा त्याच्याकडं. काही सोपा दिसत आहे का त्याच्यात? कसा सोडवायचा काही हिंट दिसत आहे का? कोणाकोणाचा झाला? कोणाचाच नाही झाला. बाकी 3 झाले. पोराईनं नसतील सोडवला मला माहित आहे. पोरांपैकी कोणाकोणाचे 3 झाले? 3 पर्यंत हात वर तर करा रे. लावारिस सारखे हिंटा बे दिवसभर नुसते खेळत राहता बैताडायनो. काही थोडासा कराल अभ्यास तो कोणाचा कमी होणार आहे का रे? अबे किती सांगतो बे. मा एवढा सांगणारा नाही भेटल. आता हा व्हिडिओ चालू आहे म्हणून. आता तुम्हाला अजून आता झोडपलो असतो मी चांगल्या पहिले. जेवढा काम सांगतो तेवढा करून येत चला. कोण केला बेटा 3 पर्यंत मुलींपैकी? फक्त 4 मुली 3 मुली. बाकीच्या मुली बी ढोर बनवून राहिल्या. अबे ते वाजा तरी वाजवतील, तुम्ही का कराल? ते नाही शिकतील समोर तर लग्नाचे वाजे वाजवतील लोकांच्या लग्नाचे. तुम्ही का कराल? तुम्ही बी जाल वाजा वाजवायला. तुम्ही आपली एक पार्टी तयार करून टाकाल. जास्त ऑर्डर येतील तुम्हाला. आहे का नाही? का शिवा खावाचे काम करता बे बैलाईनं. उद्या चेक करीन पूर्ण प्रॉब्लेम सेट. हां आणि उद्या व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद राहील ना, धुलाई चालू राहील. ठीक आहे. 2-3 साबणी आणून टाकाल. व्हील साबण, रिन साबण, सर्फ एक्सेल. पा उद्या धुलाई. हे ते 2 मेलेवाले सोडून बाकीचे सगळे जिवंत सगळे धुवून काढीन उद्या. ठीक आहे. अबे किती सोपा आहे बे हा. मला सांगा डिनॉमिनेटर हा दोघांचा आहे की नाही आहे? दोघांचा डिनॉमिनेटर कॉमन असेल म्हणूनच एक कंबाईनवाला घेतलेला आहे. तर सेपरेट करा बरं. इज इक्वल टू वाय वाय एक्स एक्स. काय लिहिलेला आहे हा? समजला? आता काय करावं लागेल? रिप्लेस 1 बाय वाय इज इक्वल टू अँड 1 बाय एक्स इज इक्वल टू. बस याला पण तसाच 8x बाय एक्स वाय प्लस 7y बाय एक्स वाय इज इक्वल टू
वाय वाय कटला, एक्स एक्स कटला, 8/y प्लस 7/, इज इक्वल टू, तर याला 1 नाव द्या, याला 2 नाव द्या. दिला. आता अशा प्रकारचे इक्वेशन आपल्याला सोडवणं शिकला नाही का आपण? अरे अशा प्रकारचे इक्वेशन सोडवणं शिकला नाही का? हां, तर काय होते मग अशा प्रकारच्या इक्वेशनमध्ये? इन इथं लिहायला लागेल ना, इन इक्वेशन 1 and 2. तर काय बनला असता नवीन इक्वेशन? 7m मायनस 2n, याला नाव दिला, आणि इकडे 8m प्लस बरोबर 3 4. आता याला कोणत्या पण मेथडनं तुम्ही सोडवू, तर मग क्रॅमर्स रूल लावून टाकतो. डी ची व्हॅल्यू बाय क्रॅमर्स रूल एका खाली एक पहिले मांडून टाका, म्हणजे व्हॅल्यू घ्यायला चांगलं होते. 7m/2n इज इक्वल टू 8m प्लस 7n इज इक्वल टू, अरे हो हां, बाय क्रॅमर्स. डी ची व्हॅल्यू चला सांगा, ज्याला विचारीन तो सांगाल. आता जानी डी ची व्हॅल्यू घ्यायची आहे 7, खाली किती 8, इकडे डी च्या वेळेस कोणाला टाकायचं म्हणलं? याच्यावरून समजायला येते तुम्ही घरी जाऊन पाहता की नाही पहा म्हणून. हां, डी ची व्हॅल्यू घ्यायची आहे तर कोणाला झाकायच्या? हां, तर सांग किती येईल इथं? 7 8. इकडे किती लिहू? की -2 7 चिन्हासहित लिहायचं आहे. का करू माता मातुया? एवढा सोपी कार्यक्रम नाही आहेत का बे तुम्हाला? व्हॅल्यू घेणार नाही येऊन राहिला. आता मी किती वेळा सांगितलं व्हॅल्यू घेणार? बस मूर्खा. म्हणून म्हणतो घरी सोडवून पहा. बस का करू आता? समोरची स्टेप सांग. मी लाता खाली आली आहे तुमची. हां, तर सांग पहिला मल्टिप्लाय कोणाचा होईल? पहिले 7 गुणिला 7 म्हणजे 49, आणि नंतर हा इकडचा गुणाकार तिकडे. पहिले मायनसचा चिन्ह. 8 गुणिला -2 -16, तर 49 प्लस 16 किती झाले? 9 6 हात चालला. हां, किती झाले? 6 dx. dx dm सॉरी dx नाही येणार. काय येईल? dm. तर यमला जागा लागल. हां, पहिले व्हॅल्यू कोणाची? इकडची का इकडची? हां हां, इकडे हां, कोण सांगितलं? हां, अक्कल जास्त आली तुला? हां, अक्कल जास्त आली का? हां, सांग पहिले गुणाकार. 7 5 -15 दुने -30 आला असता. मायनस मायनस किती आला? मायनस प्लस होईल 35 आणि 30. हां, मग dn. बस
हां डी एनले घ्यायचं आहे तर पहिले झाकलो डी एनला. पहिले काय घेऊ 7 8 5 15. हिने 2 म्हणलं नव्हतं ना. ए भोकणे ह्या एन वाल्याला झाकलो तर हे व्हॅल्यू घेशील का इथल्या. कुठून येता बे माझ्या डोका खावाले भयाळमचे पागल. हे घरी जाऊन थोडंसं पाहता नाही का रे तुम्हाला का सांगितला होता म्हणून व्हॅल्यू कशा घेतल्या म्हणून रिवाईज नाही मारताय. हा व्हिडिओचा कार्यक्रम बंद करायला लागते म्हणजे बरोबर झोडपाई सुरू राहते आहे का नाही. व्हिडिओ आहे ते जास्तच फायदा घेऊन राहिले हे लोक. याला वाटते मास्तर काही नाही म्हणे आता चुपचाप व्हिडिओ शिकवते आणि काही चेक नाही करे काही म्हणे नाही आहे का नाही है ना. तोच हो ना. ओके एक दिवस हप्त्यातून एक दिवस व्हिडिओ बंद राहत जाईल. त्या दिवशी फक्त सुरू राहत जाईल धुलाई. पाटील कोडी गेल नास हां व्हिडिओ टाकलेले आहेत पाहून टाकशील. हां 15 साती हां 15 साती. ओ बाबा गा उपादेश आहे इलेही नाही आहे 15 साती. हां हां हा डोकसा खाता रे माय. नाटा म्हणजे सगळे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होते मायनस करा 65 बरोबर. सगळे 65 आले तर एमची व्हॅल्यू काय झाली असती डी एम बाय डी. तर 65/65 म्हणजेच आणि इकडे डी एन बाय म्हणजेच 65 म्हणजेच 1 झाला का. इथं सॉल्व हा इथं सॉल्व झाला का हा नाही. आता काय होईल बट काय यम काय होता यम काय होता 1/. तर यमची व्हॅल्यू किती आली 1. तर 1/y इज इक्वल टू तर वाय इज इक्वल टू किती झाली. मग इकडे एन इज इक्वल टू का होता 1/. तर एनची बी व्हॅल्यू किती आली 1. चेक करा रे एक वेळा. आहेत 1 1. समजलं कसं काढायचं होतं हां. आता ते 1/y वाली बी सांगितलो याच्यामध्येच रिपीट झाला. मग म्हणाल नको 10 वेळा सांगितला नाही म्हणून. 1/y राहिला तर कसा रिप्लेस करायचा तो पण रिवाईज झाला इथं हां. आता चॅप्टर खतम झाल्यावर मग आपलाच राज आहे. मग पहा कसा धुलाई देतो. अबे अभ्यासच नाही कराल तर कसा होईल का. तुम्ही माझ्या डोका खाता रे फालतूच्या फालतू. हे हां 5वा नाही जमला हां. कोण सोडवून पाहिला कोणच नाही पाहिला. तिसऱ्यापर्यंतच नाही झाले तर ते 5व्यापर्यंत गेले असतील का वाटते का तुम्हाला. अशी हालत आहे. जे बी पॅरेंट लोक पाहत आहेत त्यांनी थोडासा काय करायचा लक्ष द्यायचं आहे आपल्या पोरांकडं की ट्युशनवरून आल्यावर काही खोलून पाहतेत का वगैरे म्हणून आणि विचारायचं आज काय शिकवलं म्हणून. या ढोराईला फालतूचे शौक जास्त आहेत फालतूच्या गोष्टी जास्त समजतात. मायबापाची गलती आहे म्हणा. ट्युशन तर लावून देतात पण विचारतेत का
का शिकवला रे म्हणून आज? पॅरेंट मीटिंगला बोलवा, तर पॅरेंट मीटिंगला नाही येत. फाईन ठेवला पॅरेंट मीटिंगला अब्सेंटचा तर 50 रुपये पाठवतात, पण तरी बी पॅरेंट मीटिंगला येत नाही. हे सत्यता आहे, अशी गोष्ट आहे. आणि त्यामुळेच तुमची प्रगती थांबलेली आहे. आम्ही तुमच्या घरी ते येणार नाही अभ्यास करता की नाही पाहिले. काही नाही समजला विचारू शकता, पण करूनच नाही पाहिलं तर कसा समजणार आहे तुम्हाला समजला की नाही समजला म्हणून. हा एक इक्वेशन आहे आपल्याजवळ. दुसरा काय आहे? फाइव अपॉन 3x प्लस 4y 2 अपॉन 2x मायनस इज इक्वल टू -3/. आता हा खूप लांब जाणार आहे. काय करू शकतो याच्यामध्ये सांगा? 1 आणि हा 2, तर रिप्लेस करू शकतो. रिप्लेस करू शकतो. रिप्लेस 3x प्लस 4y बाय m आणि 2x मायनस 3y इज इक्वल टू म्हणू शकतो. ओके. इन इक्वेशन 1 अँड तर काय झालं असता? नवीन इक्वेशन काय बनला असता बघा? 1/2m प्लस 1/5n इज इक्वल टू 1/. देन इकडे 5m मायनस 2n इज इक्वल टू 3/. बरोबर. याचं नाव झालं आपला तिसरा आणि याचं नाव काय झाला? आता याच्यामध्ये 1/1 वाल्या टर्म आहेत त्या हटवायच्या आहेत आपल्याला. अरे हटवायच्या आहेत. कसं हटवू? कितीच्या मल्टिप्लाय करू शकतो? 10च्या मल्टिप्लाय करू शकतो. अरे 10च्या मल्टिप्लाय करू की नको करू? या इक्वेशनला 10च्या मल्टिप्लाय करीन तर बघा हा 2 कटून जाईल ना. 2 पंचे 10 वर तर 5 येईल. तिकडे पण 5 आहेच. जमू शकते कार्यक्रम. तर मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय हे डिवाइड मधले अंक हटवण्यासाठी सांगितलं ना तुम्हाला. काय करू शकता? दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करायचा. तो दोन्ही बाजूला म्हणजे इक्वल टूच्या या बाजूला पण नाही या बाजूला पण. याला नाही, तो अलग झाला. आपण फक्त इक्वेशन 3 ची गोष्ट करत आहोत. तर याला जेव्हा 10च्या मल्टिप्लाय होईल तर 2 1 2 पंचे 5m आला असता. याला जेव्हा 10च्या मल्टिप्लाय होईल तर 5 1 5 5 2 2n आला असता. आणि याला जेव्हा 10च्या मल्टिप्लाय होईल तर बघा 2 2 4 2 पंचे म्हणजे 5/2. 5/. हा 5/2 कसा आला समजला का सगळ्यांना? अरे हा 1/4 इंटू 10 तर 2 पंचे 10 2 2. आता कटते का? हा असाच ठेवायचा. किंवा या दोनला तुम्ही इकडे पुन्हा मल्टिप्लाय करू शकता. या दोनने पुन्हा इकडे मल्टिप्लाय करू शकता. काही फरक पडणार नाही. बघा सपोज या दोनने इकडे मल्टिप्लाय केला फक्त 2 न तर काय झाला असता? 10m प्लस 4n इज इक्वल टू झाला असता. याला नाव द्या काय? 5. आणि या 2 ने इकडे मल्टिप्लाय करा. 10m मायनस 4n मायनस याला नाव काय द्या? झालं. आता काय करू शकता? हा मायनस हा प्लस काय करू शकता? ॲडिंग 5 अँड 6. 5 6 ची ॲडिंग झाली
10m प्लस 4n इज इक्वल टू आणि 10m मायनस 4n इज इक्वल टू ॲडिंग केला तर हा होईल 0 आणि 10m किती झाले 20m झाले इज इक्वल टू प्लस मायनस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या म्हणजे किती आणि प्लस बरोबर मोठी संख्या 20 आहे ना तर हा m ची व्हॅल्यू काढायची आहे तर m इज इक्वल टू 2/20 2 1 जा 2 म्हणजे m ची व्हॅल्यू किती झाली 1/10 m ची व्हॅल्यू 1/10 मिळाली ते कुठं पुट करू शकतो आपण कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट करू शकतो तर कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करायचं आहे 5 मध्ये 5 मध्ये जर आपण पुट केला पुट m बाय 1/10 इज इक्वल टू इन इक्वेशन 5 तर काय होईल बघा 10 इंटू 1/10 प्लस 4n इज इक्वल टू हा कटला बेटा हा 1 आला इथं हा 1 तिकडे जाईल तर काय होईल तर 5 मायनस 1 तर n ची व्हॅल्यू 4/4 म्हणजेच किती आली n ची व्हॅल्यू आता हे आन्सर आहे का आपलं हे आन्सर आहे का नाही जे रिप्लेस केला होता ते पुन्हा भरावं लागेल बट काय होता m इज इक्वल टू काय होता 1/, बरोबर तर m ची व्हॅल्यू किती आली 1/10 आणि हा झाला तुमचा 3x प्लस 4 याचा मल्टिप्लाय इकडे म्हणजेच काय झाला असता 3x प्लस 4y आणि हा काय झाला असता तर याला नाव काय देऊ आपण 7 बरोबर हां आणि दुसरा इक्वेशन काय बनला असता n इज इक्वल टू काय होता बरोबर सेम होते ना हां तर याची व्हॅल्यू किती आली 1 तर 2x मायनस 3y ची व्हॅल्यू पण किती म्हणू शकतो मी अरे हा इकडे मल्टिप्लाय होईल तर 1 राहिला नाही इकडे हा झाला तुमचा 8 आता काय करू शकता पुन्हा क्रॅमर्स रूल न सोडवता आता एक वेळा ॲडिंग सबट्रॅक्टिंग झाली आता कशाने सोडवा चालते काही फरक पडत नाही 3x प्लस 4y इज इक्वल टू 10 आणि 2x मायनस 3y इज इक्वल टू बाय चला ज्याला विचारीन तोच सांगेल d ची व्हॅल्यू बिरनवारे हां हां अबे डोक्यावर पडले होते का बे तुम्ही पागल हेडपट अबे डी च्या वेळेस याला झाकायचं ह्या दोन व्हॅल्यू लिहायच्या कोएफिशियंट यांचे डी एक्सच्या वेळेस याला झाकायचं इकडची आणि इकडची व्हॅल्यू लिहायची वायच्या वेळेस याला झाकायचं हे पहिले ना हे नंतर लिहायची किती वेळा सांगू डोक्सा पिटू आपला खून से लिख के दू साला खावाच्या बरोबर समजते कोटी ठेवला आहे का सब बरोबर पैसे कोटी ठेवले आहेत ढोर आणि जेने जेने आन्सर चुकीचे दिला ना व्हिडिओ बंद झाल्यावर येतो मी तिकडे थोडंसं प्रसाद देवाले ते बी खाऊन टाकाल लक्षात आहेत माझ्या बस हां सांग पिकल मुंडे काय करू आता हां हे 3 होत का -3 होत हां तर 3 गुणिला -3 गुणिला 3 किती होतील हां हां मग इथं काय चिन्ह
मायनस मग हां किती झाले मायनस 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 काय होते तर 9 आणि 8 17 पण मोठ्या संख्येच्या मग झोडतो तुम्हाला आता चांगल्यानंच झोडतो dx येतो तिकडे थांब भुऱ्या बुंदरे 10 3 जा आणि 4 1 जा किती राहिले -34 झाले हां dy हां हे नवीनवाली हां 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 सांग हां 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 किती झाले हां किती आले उत्तर 3तून 20 जातात का तर 20तून 3 चिन्ह मोठ्या संख्येच्या बोल रे बस त्या पहिले कोण होता आता वीरनवारे उठ अजून मगाशी कोण उत्तर चुकीचे दिलं तर ठाऊकर उठ उभी हो हां लक्षात ठेवायला आपापलं नाव मग थोड्या वेळानं उठाल तरी दिसणार नाही बसा तुम्हाला प्रसाद देवाची आहे ना बालाजी तिरुपतीची त्याच्याशिवाय काही डोक्यामध्ये अक्कल येऊ नाही सगळं तर आता काय काढायला लागेल आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायला लागेल तर एक्स किती झाला असता dx अपॉन डी dx किती आहे 34 न डी किती आहे -17 मायनस मायनस कटला 17 दुने एक्स ची व्हॅल्यू झाली 2 वाय ची व्हॅल्यू dy अपॉन डी -17 अपॉन मायनस आणि जीवाला आहे मोठा बिट्ट्या एवढा बरोबर समजते काय बिट्टू दाम 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 समजला हा कसा सोडवायचा होता की नाही समजला हां जमल का की नाही जमल चलो आगे हां 7वा नंबर 7वा सॉल्व प्रॉब्लेम वर्ड प्रॉब्लेम त्यातला पहिला जमला सगळ्यांना जमला का पहिला किती मिनिटाचा झाला रे बाबू ओके नेक्स्ट पार्टमध्ये घेऊन घेतो जास्त मोठा होईल ना